नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राज्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बरंच नुकसान होत असतं आणि हे नुकसान अतिशय त्रासदायक असतं की शेतकऱ्यांना ते अचानक उद्भवलेलं नुकसान याच्यातून सावरताही येत नाही। तर हा विचार करून शासनाने बघा अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला एक अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। तर बघा, सुरुवातीला काय व्हायचं की एखाद्या घराचं नुकसान झालं तर त्या घराचा पंचनामा करणं, तो प्रस्ताव पाठवणं याच्यामध्ये बराच वेळ जात होता। याच्यामुळे काय व्हायचं की शेतकऱ्याचं नुकसान झाल्यानंतर त्याला निधी भेटायला किंवा त्यांना ते मदत भेटायला बराच वेळ जात होता। तर आता शासनाने काय केलेलं आहे, तर बघा शासनाने काय केलेलं आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घरांच्या दुरुस्ती असेल तसेच पुनर्बांधणी करता आपत्तीग्रस्तांना जो निधी आहे तो तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना त्यांनी निधी वितरित करून दिलेला आहे। तर बघा, त्याच्यामुळे आता ज्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीने मदत मिळण्यास मदत भेटायला मदत होणार आहे। तर बघा, याच्यामध्ये त्यांनी विभागीय आयुक्तांना निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि अतिशय तातडीने हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर बघा, कुठल्या विभागाला किती निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर ते आपण पाहूया। तर बघा, कोकण विभागाला 5 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे, पुणे विभागात 12 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे, नाशिक विभागाला सुद्धा 5 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा 12 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे, अमरावती विभागात सुद्धा 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, नागपूर विभागात 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर असा एकूण जर आपण महाराष्ट्रामधलं गणित पाहिलं आत्ताच्या आपत्तीचं नैसर्गिक आपत्तीचं हा निधी खूप तातडीने उपलब्ध करून दिलेला आहे। तर 49 कोटी रुपयांचा निधी शासनाने ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना वितरित करून दिलेला आहे। त्याच्यामुळे लवकरच त्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित होण्यास मदत होणार आहे आणि तशा प्रकारचा GR शासनाने लगेच काढलेला आहे। त्याच्यामुळे हा निधी ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना घर दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणी करता हा निधी वितरित केलेला आहे। त्याच्यामुळे आता याच्यासाठी बघा, एक महत्त्वाचं आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर ज्यांचं अजून कोणाचं बँकेला आधार संलग्न नसेल तर त्यांनी तातडीने बँकेला आधार संलग्न करून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला जे शासनाचा निधी येत असतो तो आधार संलग्न असलेल्या खात्यावरच येत असतो। आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर अकाउंट नंबर हा दिला होता, या बँकेचा दिला होता, समजा उदाहरण पाहायचं झालं तर एखाद्याचं समजा आम्ही तो म्हणतो की आमचा अकाउंट नंबर बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि आम्ही तो बँक ऑफ इंडियामध्ये दिलेलं होतं, परंतु बँक ऑफ इंडियाला जर आधार संलग्न नसेल तर जिथं आधार संलग्न असेल तर दुसऱ्या खात्यात पण ते पैसे पडू शकतात। जिथं तुमचा आधार संलग्न आहे त्या ठिकाणी तुमचे पैसे पडतात। त्याच्यामुळे ज्यांचा अजून कोणाचा आधार संलग्न नसेल हे तुमचं ह्याच योजनेसाठी नाही तर शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी DBT करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे बघा, याविषयी अजून जर काय अपडेट आली तर मित्रांनो ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। आमच्या मराठी दरबार या चॅनलला जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होतील। याविषयी अजून काही नवीन अपडेट आली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। तुर्तास धन्यवाद।